परत न येणाऱ्या स्वर्गाची सुरुवात म्हणजे 15 जून. 15 जून शाळेचा पहिला दिवस. पण शाळेची लगबग शाळा सुरू होण्याच्या 1-2 दिवस आधीपासूनच सुरू व्हायची. वडिलांसोबत बाजारामध्ये जायचं. बाजारात गर्दी असायची. मग त्या गर्दीमधून नव्या वह्या, नवीन पुस्तकं, गाईड, पेन, पट्टी, पेन्सिल, कंपास पट्टी आणि दप्तर. ज्या दप्तराला सगळ्यात जास्त कप्पे असतात ना, मग ते दप्तर घेऊन घरी यायचं. घरी आल्यानंतर मजाच वेगळीच असायची. म्हणजे सगळं सामान असं बाहेर काढून ठेवलेलं असायचं. कौतुक करायला आई असायची. पप्पा त्या नवीन वह्या पुस्तकांना पुठी लावत असायचे. आता पुठी कशाची लावायची हे सांगायची पण गरज नाही. हे सगळं चालू असताना बाहेर पाऊस पडत असायचा. पावसामुळे भिजणारी माती, त्या मातीचा येणारा सुगंध आणि त्या सुगंधापेक्षाही जवळचा वाटणारा म्हणजे त्या नवीन वह्या पुस्तकांचा, पानांचा येणारा वास. मग काय, हे सगळं साहित्य घेऊन शाळेत जायचं. शाळेचा पहिला दिवस. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे वर्गसंख्या कमी असायची. संख्या कमी असल्यामुळे मग शिक्षक पण जास्त सिरियसली शिकवत नसायची. मग गप्पा. मग एखादं नवीन ॲडमिशन झालेलं असायचं, मग त्याची घ्यायची मजा. आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे या 2 महिन्यांमध्ये ज्यांच्यासोबत भेटी झाल्या नाहीत ते शाळेतील सगळ्यात जुने मित्र. 15 जून अजूनही येतो, पण आता नवीन पुस्तकं, नवीन दप्तर आणि नवीन गणवेश आपल्या नशिबात नाहीत. फक्त त्या आठवणींवर हसत पुन्हा एकदा ते दिवस जगावेसे वाटतात. शाळेत शिक्षकांनी सांगितलेलं आता खरं होतंय. शाळा संपायला 15 दिवस बाकी होते आणि वर्गात बसल्या बसल्या मी हसून वर्ग शिक्षकाला म्हटले, सर आता शाळा संपणार आणि आम्ही मुक्त होणार. तेव्हा सरांनी जे उत्तर दिलं ना ते ऐकून डोळ्यात पाणी आलं. सर म्हटले की एक दिवस असा येईल ना की तुम्हाला शाळेत यावंसं वाटेल, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. शाळा संपणार म्हणजे शाळा नष्ट होणार नाही. ही शाळा, ह्या वर्गखोल्या, हे बेंच, आम्ही शिक्षक इथेच राहणार. फक्त तुम्ही ही शाळा सोडून जाणार. आणि ते शिक्षक जे म्हणायचे ना ते आज खरं वाटतंय. आज शाळेत जावंसं वाटतंय, पण आता वेळ निघून गेलेली आहे. शाळेत असताना मला सर्वात जास्त वाईट कधी वाटायचं माहिती आहे का? अख्खा वर्ग दंगा करायचा, पण सरांच्या कानावर माझ्या मैत्रिणीचाच आवाज जायचा. शाळेच्या सहलीची घोषणा झाली की पूर्ण वर्गात आनंदाची लाट व्हायची. घरी गेल्यावर सर्वात आधी सहलीची बातमी सांगायचो. सहलीच्या आदल्या रात्री तेवढ्या सहल म्हणून झोपच लागत नव्हती. सहलीच्या दिवशी बसमध्ये जागा पकडण्यासाठी धावायचो. खिडकीजवळची जागा मिळाली की सहल अर्धी जिंकली असं वाटायचं. आजही त्या सहलीच्या आठवणी मनात तशा जिवंत आहेत. काही ते दिवस होते ना जेव्हा आपण शाळेत असताना सोबत जेवायला बसायचो. शाळेत असताना पूर्ण दिवस गावभर फिरून घरी जाण्याची मजाच वेगळी होती. वर्गातले ते दिवस अजूनही मनात जिवंत आहेत. तुमच्यासोबतचे हसरे क्षण अजूनही डोळ्यांसमोर आहेत. रोज भेटणारे चेहरे आज खूप दूर गेले, पण आठवणी मात्र अजूनही तिथेच थांबून राहिली. त्या बाकांवर बसून केलेल्या गप्पा खूप आठवतात, कारण नसतानाही केलेलं हसणं आज मनाला रडवतं. वेळ निघून गेला, सगळे आपापल्या वाटेवर निघून गेले, पण क्लास फ्रेंड्स मनातून कधीच नाही गेले. शाळा संपली, वर्ग सुटला, दिवसही बदलले, पण तुमच्यासोबतचे क्षण आयुष्यभरासाठी मनात राहील. आता असं वाटतं परत तोच वर्ग असावा आणि तोच बेंच असावा, ती जागा असावी आणि मित्रांची गाठ पडावी. परत तोच फळा असावा, तेच शिक्षक असावे, तीच छडी राहावी आणि सोनेरी दिवसांची आठवण व्हावी. पुन्हा शाळेच्या मधल्या सुट्टी व्हावी, पण खिचडीसाठी मुलांची रांग तीच राहावी. तेच मोकळं मैदान असावं आणि त्याच मैदानात आम्ही मनसोक्त खेळावं. आणि या गोड आठवणीत शाळेची घंटा वाजावी आणि उडून गेलेली पाखरे पुन्हा शाळेत यावी. उस दिन तू चुपचाप